नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच आषाढ अमावस्या येत आहे. श्रावण सुरू होण्या अगोदर अगदी शेवटच्या दिवशी जो दिवस येतो तो म्हणजे आषाढ अमावस्या. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे याला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. दीप अमावस्या ही 24 तारखेला आलेली आहे, म्हणजेच गुरुवारी दीप अमावस्या आलेली आहे आणि या दिवशीच गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. त्यामुळे या दीप अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जे काही दिवे असतील त्या दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी आपण सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यांवरती हळदी कुंकू, अक्षदा, फुले वाहून दिव्यांची पूजा करायची आहे. गुरुवारी दीप अमावस्या आलेले आहे आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. तर या दीपपूजनाच्या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे. हा प्रभावी उपाय केल्याने आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे, ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. तर दीप अमावस्येच्या दिवशी आपण जे काही दिवे घेणार आहोत त्यातीलच एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकून कापसाची वात करून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे किंवा काही पितृदोष असेल किंवा घरामध्ये सुख शांती नसेल तर ह्या दिव्याच्या प्रज्वलाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की येईल. तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा दिवा संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान प्रज्वलित करायचा आहे. तर या दिव्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे आणि ती म्हणजे लवंग. होय, लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे. दीप प्रज्वलनाच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी आपल्याला हा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये लवंग टाकून आपल्याला हा दिवा दक्षिणमुखीला प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा लावताना आपल्याला शांत मनाने ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करत आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर अशा प्रकारे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, काही कलह असेल किंवा काही आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. आपल्या धर्मग्रंथामध्ये लवंग ही वाईट शक्तींना दूर करणारी अशी वस्तू मानलं जातं. त्यामुळे दीपपूजनाच्या दिवशी आवर्जून आपल्याला एका दिव्यामध्ये लवंग टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे दीपपूजनाच्या दिवशी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमन होईल. त्याचप्रमाणे सुख आणि समृद्धी स्थिर राहील. तर अशा प्रकारे दीप अमावस्येच्या या पवित्र दिवशी हा दिवा लावायला विसरू नका. या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. त्यामुळे हा दिवस खूप पवित्र मानलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.